पडताळून पहा, खात्री करा. 1 जानेवारी 2014 पासून लागू झालेला जमीन संपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसनात उचित भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार RFCTLARR कायदा 2013, 1894 च्या कायद्याऐवजी भारतातील भूसंपादन नियंत्रित करतो. तो सामाजिक परिणाम मूल्यांकन (SIA) अनिवार्य करतो, खाजगी प्रकल्पांसाठी 80% संमती सुनिश्चित करतो आणि ग्रामीण भागात बाजार मूल्याच्या 4 पट आणि शहरी भागात दुप्पट भरपाई प्रदान करतो. कायद्याच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे. 1. भरपाई आणि पुनर्वसन. बाधित कुटुंबांना योग्य भरपाई, पुनर्वसन आणि पुनर्वसन (RR) प्रदान करते, जेणेकरून ते विकासात भागीदार बनतील. 2. सामाजिक परिणाम मूल्यांकन (SIA) अधिग्रहण करण्यापूर्वी, जमीन, उपजीविकेवरील परिणामांचे मूल्यांकन करणे आणि मते नोंदवण्यासाठी सार्वजनिक सुनावणी घेणे अनिवार्य आहे. 3. संमती. खाजगी प्रकल्पांसाठी 80% प्रभावित जमीन मालकांची आणि सार्वजनिक, खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्पांसाठी 70% संमती आवश्यक आहे. 4. भरपाई सूत्र. ग्रामीण भागात बाजार मूल्य 1 ते 2 च्या घटकाने गुणाकार करणे आणि सर्व मालमत्ता, घरे, झाडे इ जोडणे समाविष्ट आहे. 5. पुनर्वसन आणि पुनर्वसन (R&R). काही प्रकरणांमध्ये घर, निर्वाह भत्ता आणि जमिनीच्या बदल्यात जमीन यासारख्या हक्कांचा समावेश आहे. 6. पारदर्शकता. स्थानिक भाषांमध्ये SIA निष्कर्ष आणि भरपाई तपशील प्रकाशित करणे अनिवार्य करते. आणि 7. सूट. हा कायदा सामान्यतः 13 विशिष्ट, जुन्यात सूचीबद्ध कायद्यांना लागू होत नाही, जरी त्यात संशोधन आणि पुनर्संचयित तरतुदींचा समावेश करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या होत्या. या कायद्याचा उद्देश जबरदस्तीने विस्थापन कमी करणे आणि प्रभावित व्यक्तींसाठी चांगले उपजीविका सुनिश्चित करणे आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. कायदेशीर सल्ल्यासाठी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या.